रात्रीतील आपण पाहता या ठिकाणी जवळपास 4 वाजलेत. दोन्ही टीम आपणास विनंती आहे की आता विलंब करू नका, टाइमपास करू नका, जेवढं शक्य होईल तेवढं लवकरात लवकर इथून मॅच कव्हर करूया. आमचे दोन्ही ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहता या ठिकाणी DK सर आणि आमचे आतिश सर डान्सिंग अंपायर म्हणून आता खऱ्या अर्थानं त्यांची ओळख निर्माण होईल. आणि खुरम सर देखील आता इथून त्यांना पुढच्या मॅचेसमध्ये देखील तुम्हाला पाहताना मिळतील ते अंपायरच्या भूमिकेमध्ये. पहिलं षटक घेऊन आलाय आदित्य. 3 ओव्हरची मॅच आहे, दोन्ही टीम 3 ओव्हरची मॅच आहे. पंचांचा निर्णय मॅच ऑन. व्हेरी फर्स्ट बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय आदित्य. ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. एकच धाव इथून कंप्लीट झाली आहे. अगदी आपण पाहताय त्या ठिकाणी बॉल हातातून निसटला, परंतु अगदी जर पाहायला गेलं तर कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. इथे मिड ऑन मध्ये पुन्हा एकदा चुकी झाली आहे. बॉल निसटलाय, बॉल पुढे ट्रॅव्हल होतं, तोपर्यंत 2 धावा इथून सहजरित्या कंप्लीट होतील. मिड ऑन मध्ये अगदी आपण पाहतोय थोडेसे स्क्वेअर उभे होते, बॉल अगदी त्यांच्या हातामध्ये होता. इथे अगदी आपण अंदाजच बांधू शकले नाहीत बॉलचा. बॉल हातातून निसटल्यानंतर 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. 2 धावा आपण पाहू शकता. धाव फलकावरती 3. पहिलं षटक आदित्यचं अगदी आपण पाहता या ठिकाणी सोमनाथ आणि त्याच्या साथीनं अजय सोनावले आपल्याला हे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. ऑन स्ट्राइक अजय. इथे फुललेंचा बॉल अंपायरकडे लाऊडली अंपायर सांगतात तिथून अगदी आपण पाहतो ना की ऑफ स्टंप मिस करताय. लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव इथून धाव फलकामध्ये ऍड होईल. एका धाबानं जर पाहायला गेलं तर धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या 4. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. चला स्पीडअप करा, वेळ घेऊच नका मुळीच. 4 धावा धाव फलकावरती. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 1 बॉलवरती दुहेरी धाव आली आहे. 3 षटकांची मॅच आहे. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं आहे, त्याच्यामुळे पहिल्या षटकामध्ये भरपूर सारी जबाबदारी असेल. सकाळच्या सत्राला सुरुवात झाली आहे. इथे फटका चांगला आहे, स्कूप केलाय, बॉलला पाठवलाय, फाईन लेग सीमा पार. शॉट ऑफ द नाईट आपण पाहता असाच फटका आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा एक सिंगल आपल्याला इथून पाहायला मिळतीये. चांगलं क्रिकेट चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. थोडंसं संयम, त्यानंतर थोडंसं आक्रमक देखील होत आहेत. अगदी आपण पाहायला गेलं तर अजय त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. आता स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला इथून पाहायला मिळतील. ऑन साईडला टर्न केला, अलॉंग दी कार्पेट चेंडू निघालाय. त्या ठिकाणी अमित भोईर आपल्याला पाहायला मिळतात. चांगली फिल्डिंग फेकी देखील अगदी पाहताय आपण चांगली होती, परंतु अगदी उचली घेतली बॉल न. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या. गुड रनिंग बिटवीन विकेट. धाव फलकावरती आपण पाहू शकता या ठिकाणी 11 धाव फलकावरती. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 11 धाव फलकावरती. 3 ओव्हरची मॅच आहे. 3 ओव्हरमध्ये टार्गेट सेट करायचं या ठिकाणी पिंपलोली टीमला. या 3 ओव्हरमध्ये आता किती धावसंख्येचं टार्गेट असेल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल, कारण की 1 ओव्हरमध्ये आलात 11. एकही विकेटीतून मात्र गमावलेली नाहीये पिंपलोली टीमनं बॅटिंग करत असताना. अगदी आपण पाहायला गेलं तर सोमनाथ आणि त्याच्या साथीनं
अजय सोनावळे आपल्याला पाहायला मिळतोय बॅटिंग करत असताना. 11 एकावर एक 11 आणि 1 ओव्हरचा खेळ समाप्त. सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहता या ठिकाणी गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज संकेत. संकेत आलाय गोलंदाजीसाठी आपण पाहताय. इथून त्याला पाहू शकता आपण गोलंदाजी करत असताना संकेतला. चला चला मॅच स्टार्ट करा. किरवली टीम टाइमपास करू नका. जास्त वेळ घेतला जातोय. टायमर सेट केला या ठिकाणी आणि अगदी आपण पाहताय 5 मिनिटांमध्ये तुमचं पहिलं षटक कंप्लीट झालं. आता 5 मिनिटांमध्ये हे देखील षटक तुम्हाला कंप्लीट करावं लागेल, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. व्हाईट बॉल आला. एक्स्ट्राची धाव फलकावरती 12 आल्यात. संख्येचं हे षटक फार महत्त्वपूर्ण राहणार आहे, कारण की प्रत्येक वेळी आपण पाहतो ना की शेवटचं षटक हे महत्त्वपूर्ण आहे. शेवटचं षटक हे महत्त्वपूर्ण आहे, परंतु त्याचा अगोदरचं षटक आहे ना ते फार निर्णायक असतं. इथे दुरून खेळण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट केली आहे, परंतु बॅकअपला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. तोपर्यंत एकच धाव आली आहे. एका धावानं जर पाहायला गेलं तर धाव फलकावरती आपण पाहताय 13 धाव फलकावरती. अगदी जर पाहायला गेलं ना तर इथून अगदी आपण पाहताय पाठीचे 4 वाजलेत आणि तरी देखील आपण पाहताय मॅच आपला चालू आहे. काल आपण खऱ्या अर्थानं 2:45 वाजता इथे मॅच संपली होती. आज फार उशिरानं चाललोय आपण. यावेळी ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफ मध्ये बॉल ट्रॅव्हल होत आहे. सेकंडचा कॉल आहे. वेगानं सुटलेत. 2 धावा इथून कंप्लीट. पहा मोठे फटके येत नाही अशा वेळी खऱ्या अर्थानं संयम दाखवणं, हलक्या हातानं खऱ्या अर्थानं ड्राईव्ह करणं, गॅपमध्ये बॉल खेळणं, तिथे सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करणं, ह्या गोष्टी फार महत्त्वपूर्ण असतात. तेच काम मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. फलंदाज अजय आणि त्याच्या साथीनं सोमनाथ त्या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. धावसंख्या जाऊन पोहोचले 15 वरती. दोन्ही मॅचमध्ये खऱ्या अर्थानं चेस करत असताना किरवले टीमनं अगदी बॉल राखून षटकं राखून मॅच खऱ्या अर्थानं जिंकली आहे. यावेळी अगदी आपण पाहतोय बॉल चाललाय लॉंग स्टॉप मध्ये सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी. थँक्यू. ब्लॅक स्क्रीनच्या मागे जी शेकोटी पेटली आहे त्यांना विनंती आहे की आपण आता विजवा, कारण की आता लगेच मॅच संपणार देखील आहेत आणि त्या ठिकाणी आपले केबल आहेत जे आपण टावर पाहत आहे त्यांच्या वायर देखील आहेत आणि रिलायन्सची गॅस लाईन देखील तिथूनच गेली आहे. आणखीन एक खराब बॉल, व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो विनंती आहे आपल्याला की ती शेकोटी भिजवा आपण. अगदी थोड्याच वेळामध्ये मॅच समाप्त होतील, मग अगदी सगळेच घरी जाऊन शेकूया, परंतु इथे नको. आयोजकांना त्रास नको आपल्या मुलं. इथून जर पाहायला गेलं तर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धाव फलकावरती अगदी 20 आपल्याला पाहायला मिळतील आणि 4 बॉल समाप्त झालेत या षटकातील. अगदी आपण पाहायला गेलं तर संकेत या गोलंदाजाच्या या षटकातील ऑन साइडला प्रॉपर टायमिंगचा फटका, बॉल लावाय सपर, इथे आलाय चौकार. जर पाहायला गेलं ना तर धाव फलकावरती 24 आपल्याला पाहायला मिळतील. ही मॅच अगदी आपण पाहतो ना की दोन्ही टीमसाठी महत्वाची आहे. जिंकला तर टॉप 6, पराभूत झालं तर पुन्हा एकदा या स्पर्धेची 1 वर्ष तब्बल तुम्हाला वाट पाहावी लागेल. 365 दिवस. 24 धाव फलकावरती आल्यात. 1 बॉलचा खेळ अजूनही बाकी या षटकातील. चला स्पीडअप करा, का वेळ घेतला जातोय यात.
एका बॉलचा खेळ बाकी आहे या षटकातील. आपण पाहताय शॉर्ट बॉल होता, व्यवस्थित कनेक्शन करता आलं नाहीये. इथे धाव घेण्याचा प्रयत्न, कदाचित विकेट सॅक्रिफाईस, वाईट आणि विकेट इथे सॅक्रिफाईस. पाहताय बाद झाला. आणि इथून जर पाहायला गेलं तर 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 2 ओव्हरमध्ये धाबा आल्यात त्या अगदी आपण पाहू शकता. या ठिकाणी 25 धावा धाव फलकावरती आहेत. चला समाप्त झालाय. 2 षटकांमध्ये 25 धावा धाव फलकावरती आहेत. आता एका षटकाचा खेळ इथून बाकी आहे. या एका षटकामध्ये इथून खऱ्या अर्थानं टार्गेट सेट करायचं आहे. ते पिंपलोली टीमला अजून किती धाबा येणार, किती धावसंख्येचं टार्गेट असणार, हे सर्व काही सांगणारे षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन आलेत. गोलंदाज आपण पाहताय निवृत्ती. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहताय निवृत्ती आलेत. इथून आता या डिसायडर षटकामध्ये किती धाबा असणार, किती धावसंख्येचं टार्गेट, आणि खऱ्या अर्थानं पार्ट टाइम स्विमर देखील आहेत किरवली टीमचे. आपण पाहताय निवृत्ती, चांगला टर्न आहे त्यांच्याकडे. लेफ्टी गोलंदाज आहेत, चांगले बॉल टर्न करतात. फुल्ला लेनचा बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप थोडासा बाहेर ठेवला आणि तिथून जर पाहायला गेलं तर पंच सांगतात की हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. डीके सर आपण पाहताय या ठिकाणी डे नाईटच्या स्पर्धा करतायत. चांगली अंपायरिंग आपल्याला पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून. आज या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं ते देखील जॉईन झालेत. समोरच्या दिशेनं लॉप केला, गॅप मोठी आहे परंतु क्षेत्ररक्षक पोहोचले त्या ठिकाणी. दुसरीचा कॉल, आणि अगदी जर पाहायला गेलं तर दुसरी धाव इथून कंप्लीट केले की नाही केले हे पाहण्यासाठी जाऊया आमच्या टीव्ही अंपायरकडे. MTC लाईव्हच्या माध्यमातून आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत. आमचे संदीपजी गायकवाड सर. सेकंड रन इथून कंप्लीट झाले की नाही ते चेक केलं जाईल रनआउटसाठी. यस, फलंदाज इथून सेफ आहे, पोहोचले गेले. 2 धाबा इथून कंप्लीट झाल्यात. सॉरी, चांगला बॉल पा. अगदी पहिला बॉल डॉट आला होता, त्यानंतर अगदी सेकंड बॉलवरती 2 धाबा आल्या. त्यानंतर अगदी हा बॉल अगदी थोडासा बाहेर जरूर ठेवला परंतु या बॉलवरची गती देखील कमी होती. त्यानंतर अगदी पडल्यानंतर खाली देखील राहिला आणि आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. आणखीन एक चांगला बॉल अगदी फुल लेनचा ऑन साइडला टर्न केला. सिंगल तर कंप्लीट झाली आहे. का मिळणार दुसरी इथे पुनश्च एकदा, आणि इथे पंच सांगतात यस, फलंदाज आउट.
ते आलं अचूक आपल्याला कलेक्शन पाहायला मिळालं. बॉल उचलला डायरेक्ट अगदी आपण पाहतोय गोलंदाजाच्या हातामध्ये नॉन स्ट्राईक एंडवरती आणि त्यांनी देखील लावण्याचा प्रयत्न केला नाही. अगदी बॉल स्टंपवरती फेकून दिला, डायरेक्ट हिट झाली आणि तिथे फलंदाज बाद झाले. एक धाव धावफलकावरती आली. धावफलकावरती 28. अजून जर इथून पाहायला गेलं तर बॉल बाकी आहेत ते 2 पहिल्या सत्रातील. अठ्ठावीस धावा धावफलकावरती. येथे देखील आपण पाहता पडल्यानंतर थोडंसं आतमध्ये आला. एकोणतीस धावा धावफलकावरती. एका बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या सत्रातील. 29 धावा धावफलकावरती आहेत. चांगली टोटल म्हणावी लागेल इथून खऱ्या अर्थानं पिंपलोली टीमकडनं. एक फायटिंग टोटल आहे. इथून फाईट करू शकतात ते या धावसंख्येसाठी. तेवढ्या ताकदीचे गोलंदाज या पिंपलोली टीममध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि ज्या टोटलकडे पाहत देखील होती पिंपलोली टीम 30 ते त्याच्यापेक्षा अधिक धावा. अजूनही एक बॉलचा खेळ बाकी आहे. 29 धावा धावफलकावरती आहेत. मोठा फटका आला तर आणखीन धावा इथून आपल्याला ॲड होताना पाहायला मिळतील. आणि सेकंड एंडवरती जरी पाहायला गेलो तर आपल्याला पाहायला मिळेल गणेश समोर टाकलाय, लॉप केलाय बॉलला. बॉल सीमा पार शेवटच्या बॉलवरती आलाय. बिग हिट बिग षटकार. धावा धावफलकावरती 35 टार्गेट आहे किरवली टीमच्या अगेन्स्ट. 36 धावसंख्येचं 18 बॉल. मॅच कडे अर्थातच षटकार आला शेवटच्या बॉल मध्ये. टोटल जाऊन पोहोचली 35. विजयासाठी आता करायच्या ते तब्बल 36 धावा. आणि काय घडेल या मैदानात ते आपण जरूर ऐकूयात. अगदी श्री भैरवनाथ किरवली की पिंपलोली या दोन संघादरम्यान सलामीची जोडी मैदानात दाखल होईल. एकीकडे आपण पाहतोय जरूर संदीप सर, आज पाहिलं गेलं तर खूप लेट झालो आपण. पण लेट म्हटलं जाणार कारण सायंकाळी आपण पाहतो लेट सामने सुरू झाले. त्यानंतर एक्स्ट्रा सामना पण होता आणि सर्व मॅच आज खूप मजा आली. लेट पण आता सामना थेट आहे त्याच्याकडे जाऊया आता आपण. सलामीची जोडी मैदानात दाखल होते. एकीकडे अमित बोईर आणि त्याच्या सोबतीला तेजस बडेकर
तर गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय विनायक. आणि खऱ्या अर्थाने तसं पण भैरवनाथ किरवली संघासाठी सागर यांनी ब्लँक चेक आणलाय. जर संघ जर आज क्वालिफाय झाला तर सीधा एकविरा ट्रिप आहे सागर यांच्याकडून आणि जोही खर्च होईल तो ब्लँक चेक मध्ये टाकला जाईल. हरकत नाही, फक्त चेक करून घ्या. चुकून पिन बँकेचा निघायचा आणि मग त्रास व्हायचा आपल्याला, बाकी काय नाहीये, दुसरं काय नाहीये. मला माहिती आहे त्यांचे पैसे तिकडे भरपूर अडकलेत. आणि संदीप गायकवाड तुम्हाला त्यांच्याबरोबर संधी आहे जायची. चला जाऊया मॅचकडे. विनायकचा पहिला बॉल, पहिल्याच बॉल वरती इथे सुद्धा झाली आहे चुकी. वाईडचा इशारा, वाईडच्या मारणे अतिरिक्त बोनस. आणि या दिशाहीन गोलंदाजीने कोणतीही मेहनत न करता श्री भैरवनाथ किरवली टीमच्या धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. चांगला स्ट्रोक आहे, बॉल थांबणार नाही, बॉल जाईल आउट ऑफ दी पार्ट. इट इज अमित भोईर. आणि एकीकडे जर पाहायला गेलं तर एक चांगली रणनीती मैदानात आखली गेली आहे. प्रीत भोईरचे शब्द. परंतु असो, शब्दांची एक अंदाज बाळगणं क्रिकेटमध्ये सोपं आहे, परंतु इथे षटकाराला, षटकाराच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचली आहे ती 7 या आकड्यावरती. षटकार जरूर आलाय विनायकच्या या गोलंदाजीवरती. चांगला बॉल, सटीक लेंथ लाईनची गोलंदाजी, दिशेवरती स्वार झाले, वेगावरती नियंत्रण पाहायला मिळालं. अगदी गती होती वेगामध्ये, परंतु परफेक्टली पिचिंग. डॉटची सांगता केली आहे. आणखी एक चांगला स्ट्रोक. यावेळी बॉल थांबत नाहीये, बॉल जाईल टीप मिड विकेटच्या डोक्यावरून. सीमारेखा पार येतोय अमित भोईरच्या बॅट मधून ब्रँडेड षटकार. थँक्यू प्रीत भोईर यांच्याकडून. मात्र अमित भोईरच्या या षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. माझा नेहमीचा डायलॉग आहे बाबा, वरच्या खिशातून फक्त खालच्या खिशात पैसे चाललेत. हा छोटा भाऊ आहे हे लोकांना कुठे माहिती आहे, मलाच माहित ना, म्हणून मी सांगितलं वरच्या खिशातून खालच्या खिशात. हा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. इट इज वाईड. वाईडच्या मारणे अतिरिक्त बोनस. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 या आकड्यावरती. इतके प्रयत्न केला गेला होता, फार चांगले एफर्ट वापरत होता कीपर, परंतु इथे बाल वाचवलेत अमित. एक धाव कंप्लीट झाली एका धावेच्या मदतीने. टोटल मात्र पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचले ती 15 आकड्यावरती. षटकाचा विचार करायला गेलं तर 4 बॉल अद्याप आपण पाहतोय समाप्ती पथावरती आलेत. प्रति चेंडू 2ची सरासरी राखायची होती. म्हणजे जर विचार करायला गेलं तर यावेळी आपण पाहतोय ना की 18 बॉलचा थरार आहे आणि इथे 36 धावसंख्येचं टार्गेट आहे. प्रतिषटक 12ची सरासरी कुटायची. इथे आल्या 4 बॉलमध्ये 15. चांगला फटका तेजसच्या बॅट मधून पाहायला मिळतोय.
क्षेत्ररक्षक तैनात होईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसरीसाठी प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावेच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकली 17 या आकड्यावरती. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. षटकातला शेवटचा बॉल शिल्लक आहे. 17 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. आउटसाइड द लेग स्टंप. इट इज वाईड कॉल. वाईडच्या मारणे एक अतिरिक्त बोनस धावफलकावरती. 18 धावा आता धावफलकावरती आहेत. या षटकातला शेवटचा बॉल शिल्लक आहे. अजूनही आपण पाहतोय अद्यापर्यंत फार मोठ्या चुका झाल्या. गोलंदाज विनायकच्या माध्यमातून 3 वाईड फेकले गेले. हा चांगला फटका आहे. बॉल थांबत नाहीये. तेजस बडेकरच्या बॅट मधून येतोय. घुटना टेकर तमाशा देख सिक्सर आणि या 6 धावांच्या मदतीने टोटल पुढे सरकली ती मात्र 24 या आकड्यावरती. जाऊया मॅच कडे. आता मात्र पहिल्या षटकातच टोटल जाऊन पोहोचले ती 24 या आकड्यावरती. येणारे 12 बॉल आणि 12 धावसंख्येची आवश्यकता आहे. 12 बॉल 12 धावसंख्येची गरज आहे. समोर पुन्हा एकदा अमित भोईर. पुन्हा इथे चुकी केली आणि चुकीला मिळत नाहीये माफी. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न जरूर केले आणि इथे वेस्ट हाईटचा बीमर चेक केला जाईल. हाईट पाहूया काय घडते ती. अगदी थर्ड अंपायर टेक्निकल टीम. चला संदीपजी गायकवाड. इथे षटकार तर अर्जित झालाय यात कोणती शंका नाहीये परंतु इथे काय घडते ते पाहणं फार उचित त्याचं आहे. चला फेअर डिलिव्हरी. इथे षटकार आलाय. या षटकाराच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचली आहे ती 30 या आकड्यावरती. हा हे खरं आहे. आता नितीश तुमच्याकडून थोडं इंग्लिश आम्हाला पण शिकावं लागेल. उंची आगे बॉलला बॅकवर्ड पॉइंट मध्ये पाठवण्याचा प्रयत्न परंतु इथे सुद्धा येतील अमितच्या बॅट मधून 4 धावा. आता टोटल जाऊन पोहोचले ती मात्र 34 या आकड्यावर. विजयासाठी 2 धाव संख्येची गरज आहे. एक्विरेट ट्रिप बहुतांशी फिक्स. इथे आणखी एक नजाकत. यस आउटसाइड द लेग स्टंप वाईड. स्कोर इज लेवल. आतमध्ये कोणी रन करणार नाही. दोन्ही टीम साठी सांगतोय. दुसऱ्या चला वाईट. इथे विनिंग. धावू नका आता जाऊ शकता. वेल या ठिकाणी श्री भैरवनाथ किरोली टीम विजय झाली. विजय टीमचं अभिनंदन.